हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिम्पली जेवण. आज आपण बनवणार आहोत अगदी सॉफ्ट, स्पॉन्जी आणि चविष्ट असा एगलेस रवा केक. चहासोबत किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा केक एकदम परफेक्ट आहे. चला तर आजची रेसिपी सुरुवात करूया. कोणताही बेकिंग पदार्थ तयार करण्यासाठी साहित्याचे परफेक्ट मेजरमेंट घेणं खूप महत्त्वाचे असते. म्हणून या रेसिपीमध्ये मी ज्या प्रमाणात साहित्य दिले आहे त्याच प्रमाणात वापरा, म्हणजे केक छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनेल. त्यामुळे कप आणि टीस्पूनचे मेजरमेंट शक्यतो फॉलो करा आणि सगळे साहित्य रूम टेम्परेचरला वापरा. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात रवा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दही आणि दूध घ्या. हे सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्या. मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ते झाकून साधारण 30 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या. यामुळे रवा चांगला भिजतो आणि केक अधिक सॉफ्ट व स्पॉन्जी बनण्यास मदत होते. आता रवा भिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. मी इथे एक केक टीन आणि काही कपकेकचे मोल्ड्स घेतले आहेत. यांना थोडं तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. केक मोल्डमध्ये मी बेकिंग पेपर देखील लावलेला आहे, त्यामुळे केक सहज बाहेर काढता येईल आणि छान शेप मिळेल. आता दुसऱ्या एका मोठ्या भांड्यात बटर आणि तेल एकत्र करून नीट मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर या मिश्रणात पिठी साखर घालायची आणि ते चांगले फ्रॉदी होईपर्यंत बीट करायचे, म्हणजे मिश्रण हलकं आणि छान एअरी होईल. यात व्हॅनिला एसेन्स घाला आणि परत सगळे मिक्स करून घ्या. आता आपले आधी तयार केलेले रव्याचे मिश्रण या बटर साखरेच्या मिश्रणात घालायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. सगळे साहित्य नीट एकजीव झाले की त्यात मैदा घालायचा आणि पुन्हा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचे, जेणेकरून एक स्मूथ आणि गुठळ्या नसलेले बॅटर तयार होईल. आता हे तयार केलेले बॅटर ग्रीस केलेल्या केक टीनमध्ये आणि कपकेक मोल्डमध्ये ओता. ओतल्यानंतर हलकेच टॅप करा, म्हणजे आत अडकलेले हवेचे बुडबुडे बाहेर निघून जातील आणि केक एकसारखा बेक होईल. ओव्हन मी 180 डिग्री सेल्सिअसला आधीच प्रीहीट करून घेतला आहे. आपला केक आता 30 ते 35 मिनिटे बेक करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता की आपला केक छान प्रकारे राईज होत आहे. साधारण 25 मिनिटांनंतर मी कपकेक मोल्ड्स ओव्हनमधून काढून घेतले आहेत, कारण ते लवकर बेक होतात. आता केक पूर्णपणे थंड होऊ द्या. केक नीट बेक झाला आहे का ते चेक करायला टूथपिक यूज करूया. टूथपिक क्लीन बाहेर आला म्हणजे आपला केक परफेक्ट तयार झाला आहे. आता मी कपकेक मोल्डमधून केक बाहेर काढून दाखवते. हा मी हलकासा प्रेस करून तुम्हाला दाखवते. पहा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे. एकदम सॉफ्ट आणि परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. टीनमधला केक देखील छान बेक झाला आहे. आता तो मोल्डमधून बाहेर काढूया. पहा किती सुंदर राईस झाला आहे आणि त्याचा रंगही एकदम परफेक्ट आला आहे. हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते. पहा केक आतून किती छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे.
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.